नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। आपलं दुसरं ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन। मल्लिकार्जुनचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला जायला लागतं श्रीशैलम या ठिकाणी, आणि श्रीशैलम आहे हैदराबाद पासून एक साधारण 5 ते 6 तासाच्या अंतरावर आहे। हा रस्ता संपूर्ण जंगलाचा आहे, त्यामुळे इथे वेळ पाळली जाते। सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेतच आपल्याला हा रस्ता क्रॉस करावा लागतो। थोडा जरी उशीर झाला तरी तिथून एंट्री बंद केली जाते। रस्ता खूप चांगला आहे, पण जंगलाचा असल्यामुळे तिथे अजिबात लाईट नाही, काहीही सुखसोयी नाही। इनफॅक्ट तो संपूर्ण एरिया टायगर रिझर्व्ड आहे। हे बघा, हे ते गेट आहे, हा तो पहिला टोल आहे। इथे जर तुम्हाला 9 पेक्षा उशीर झाला तर गाडी आत सोडतच नाही। इथून ऍक्च्युली रस्ता सुरू होतो। दोन्हीकडे घनदाट जंगल आहे आणि म्हणे तिथे खूप प्राणी आहेत। मी कशी बशी 8:30 पर्यंत रस्ता तो क्रॉस केला होता, त्यामुळे मला आज जाता आलं। इथून एक साधारण 1.5-2 तास तर डेफिनेटली लागतात आपल्याला पोहोचायला। श्रीशैलम मंदिराच्या आवारात हळूहळू पोहोचेपर्यंत मला आता हे समोर तुम्हाला जे दिसतंय हा डॅम आहे, श्रीशैलम डॅम आहे, आणि इथे हा जंगलाचा रस्ता संपतो। शेवट आहे ह्या रस्त्यात। इथून क्रॉस केल्यावर आपल्याला दिसतंय हे साक्षी गणपतीचं मंदिर। आम्हाला लेट झाला, त्यामुळे मला जाता नाही आलं। दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याचं दर्शन घेतलं। हे आवार आहे श्रीशैलमचं। इथे मी पोहोचल्या ठरवलं आधी पेटपूजा करूया, कारण खूप भूक लागली होती। 9:30-10 वाजून गेले होते, त्यामुळे मला तसंही मंदिरात दर्शन घेता आलं नसतं, म्हणून मी आधी पहिली पेटपूजा केली। मला जिथे जाऊ तिथलं लोकल फूड खायला आवडतं, आणि मुळात साऊथ इंडियन मला आवडतं, त्यामुळे या हॉटेलमध्ये गेले। या हॉटेलमध्ये फार अप्रतिम चव होती, आणि तिथे मला अचानक एक फोटो दिसला छत्रपती शिवाजी महाराजांचा, आणि मला इतकं भारी वाटलं। ही आठवण घेऊन मी हॉटेलवर गेले आणि झोपले। हा माझ्या खिडकीतनं व्ह्यू दिसत होता। ऑलमोस्ट श्रीशैलम अख्खं गाव तिथून मला दिसत होतं। गेस्ट हाऊसची माहिती मी पुढे सांगतेच। हे माझं गेस्ट हाऊस होतं, हे मंदिराच्या फार जवळ होतं। तुम्ही शक्यतो मंदिराच्या जवळचीच गेस्ट हाऊसेस बघा। हे ते गेस्ट हाऊस आहे, गणेश सदन असं त्याचं नाव होतं। इथल्या सगळ्या गेस्ट हाऊसेसचं बुकिंग हे ऑनलाईनच होतं। तिथे जाऊन आपल्याला जागा मिळेल या भरोश्यावर जाऊ नका, प्रचंड गर्दी असते, रूम्स खूप फुल असतात। तिथलं कॅन्टीन खूप छान होतं। परत एकदा मी तिथलंच लोकल फूड खाऊन नाश्ता करून भरपेट। हे बघा, हे कॅन्टीन आहे आणि किती स्वच्छ आहे, आणि छान होतं सगळं, पदार्थांची चव सुद्धा। तिथून मी निघाले मल्लिकार्जुन मंदिरात। हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे, आणि इथपर्यंतच फोन अलाउड आहे। इथे लॉकर्स आहेत, तिथे आपल्याला फोन जमा करावा लागतो। असं मी जेवढं शक्य तेवढं बाहेरचं शूट केलं, फोन जमा केला, आणि आत दर्शनाला गेले। इथे आतमध्ये मल्लिकार्जुन मंदिराबरोबरच 12 ज्योतिर्लिंगामधलं हे एकमेव असं मंदिर आहे जिथे मंदिराच्या आतच एक शक्तीपीठ आहे, आणि त्याचं नाव आहे भ्रमरांबा। दोन्ही मंदिराची मी दर्शनं घेतली। आणि हे बघा, ह्या मावशी आहेत, यांच्याकडे गजरा घ्यायला गेलं की ते अशा घालून देतात। ह्या म्हणजे तिथली लोक। हे मंदिर, हे पुन्हा एकदा मी नेटवरचे काही फोटो टाकले, कारण अर्थात तिथे फोन अलाउड नव्हता। अत्यंत सुंदर असं काम असलेलं हे मंदिर होतं। परिसर खूप मोठा होता, स्वच्छ होता, आणि साऊथ इंडियन मंदिरच फार कलाकुसर असलेली असतात, आणि मला फार आवडतात ती बघायला। असं माझं दर्शन मी घेतलं आणि पुढच्या प्रवासाला निघाले। हे ते साक्षी गणपतीचं मंदिर। या मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय तुमचं मल्लिकार्जुनचं दर्शन, मल्लिकार्जुनची यात्रा, हे दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही। त्याप्रमाणे आम्ही हे दर्शन घेतलं। काही जण याचं दर्शन आधीही घेतात। आदल्या दिवशी उशीर झाल्यामुळे मला साक्षी गणपतीचं दर्शन घेता आलं नव्हतं, म्हणून मग मी ते दुसऱ्या दिवशी घेतलं। ते पण मंदिर फार सुंदर होतं। इथपर्यंतच फोन अलाउड होता। तिथून दर्शन घेऊन मी निघाले। कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेलं हे मल्लिकार्जुन मंदिर, इथल्या काही आठवणी घेऊन मी मुंबईच्या दिशेने रवाना झाले। जाताना वाटेत असलेलं हे श्रीशैलम धरण, जे मला आदल्या दिवशी रात्रीमुळे दिसलं नव्हतं, तिथे काही काळ थांबले, चहा प्यायला, आणि या संपूर्ण आठवणी घेऊन मुंबईला परतले। हर हर महादेव। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।